विशेष करून मुक मोर्चा काढलेला आहे आणि मुक मोर्चा काढण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये सलग ही तिसरी घटना आहे आणि त्याहूनही खेदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे राजधानी आहे रायगड, या रायगडमध्येच ही तिसरी घटना आहे। पहिली घटना आली अक्षदा, दुसरी झाली ही घटना, तिसरी रॉडनी श्रद्धावरती वेशवीमध्ये वार झालेत, बरोबर। तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिक्षा आहे ती आठवत नाही का, हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो। आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे, वारंवार या गोष्टी काढायच्या। आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते, म्हणून आपण आज मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण त्या सर्वांनी मुकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज इथे आलात, त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो। मागच्याच आठवड्यामध्ये नंदाताईंनी आणि सर्व महिलांनी मोर्चा आवाज दिला होता, त्यावेळी देखील हेच लोक, हेच चेहरे बऱ्यापैकी होते। तर संवेदना कुठेतरी माणसाच्या कमी झाल्यात असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे। कारण लोक बघतात, लोकांना माहिती आहे लोक का जातात, लोक सहभागी व्हायचं का टाळतात, हा एक प्रमुख मुद्दा आहे। आज आपल्यासोबत वरिष्ठ ज्येष्ठ माता भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या महिलांच्या पोरींची सुरक्षा कळलेली आहे, पण ज्या आज तरुण मुली आहेत त्यांना स्वतःची सुरक्षा कळत नसेल तर ही कुठेतरी त्यांना शिकवण देण्याची म्हणजे फार गरज आहे असं मला वाटतं। आणि साहेब, आम्ही आज मुकमोर्चा काढला, तुम्हाला मी सांगितलंच की का काढला, कारण वारंवार आम्ही बोलून जर काहीच फरक नसेल पडत तर आम्ही शांततेचा मार्ग आणि एकदम म्हणजे आम्ही आता काही बोलण्याच्या मशीद नाही आहोत किंवा आम्ही बोलून सरकारला आणि प्रशासनाला थकलेलो आहोत, हेच आम्हाला त्यातनं दाखवायचं आहे।